राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील कर्तबगार माता भगिनींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्यातून समाजानं प्रेरणा घ्यावी या उद्देशानं यावर्षीपासून हा पुरस्कार देण्यात येतोय। आमदार जयश्री जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। सरोज पाटील यांचं चळवळीतील योगदान आणि सौ शांतादेवी डी पाटील यांचं DYP ग्रुपच्या माध्यमातून केलेलं सामाजिक कार्य याबद्दल त्यांना ज्येष्ठ लेखिका वसुधा जयसिंगराव पवार यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। शाल, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। डॉ. संदीप पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं। क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल शैलजा साळोखे यांना क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। यामध्ये सरलाताई पाटील, पद्मजा तिवले, शैलजा सूर्यवंशी, मेघा पानसरे, हशमत हावेरी, सीमा पाटील, तनुजा शिपूरकर यांचा समावेश होता। यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विचार घेऊन हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याचं सांगितलं। राष्ट्रमाता जिजाऊंनी अंधश्रद्धेला मूठमाती दिली होती। त्यांचा हा विचार आपण पुढे घेऊन जायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। सरोज पाटील माई या सत्यशोधक वारसा जपतायत, तर आईसाहेब शांतादेवी पाटील यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही उक्ती सार्थ ठरवत DYP ग्रुपसाठी दीपस्तंभासारखं काम केलंय असे गौरवोद्गार वसंतराव मुळीक यांनी काढले। या देशामध्ये आम्ही आता रूढी परंपरात आमचा आज समाज 21व्या शतकात इतका अडकलेला आहे, अशा वेळेला जिजाऊ माँसाहेबांचा विचार आपण पुढे न्यायला पाहिजे। त्या कालखंडात सतीसारखी प्रथा होती, म्हणजे पतीच्या निधनानंतर सती जायचं, परंतु त्या अग्निकुंडात त्यांनी गेले नाही। हा स्वराज्याचा अग्निकुंड उभा केला आणि खऱ्या अर्थानं जिजाऊ माँसाहेबांनी या ठिकाणी ह्या अंधश्रद्धांची मूठमाती दिली होती। असे प्रत्येक प्रसंग म्हणून या जिजाऊ माँसाहेबांचा आजच्या घडीला उपयुक्त लक्षात घेता आज ह्या पुरस्काराची आम्ही संकल्पना मांडत निघालो। ज्येष्ठ लेखिका वसुधा पवार यांनी राजमाता जिजाऊंच्या चरित्रावर प्रकाश टाकत जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित सरोज पाटील माई आणि आईसाहेब शांतादेवी डी पाटील यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। ज्याप्रमाणे महात्मा फुलेंच्या नंतर सावित्रीबाई निघाली आणि त्या कार्य केलं, समाज सुधारणाचं कार्य केलं, त्याचप्रमाणे ND पाटील साहेबांच्या नंतर आज माई करीत आहे, याचा अभिमान आहे, आनंद आहे। त्यांना ते अशी प्रार्थना करतो। याचबरोबर शिक्षण, सहकार, राजकारण या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या राज्यपाल पद्मश्री DY पाटील साहेबांना समर्थ साथ देणाऱ्या शांतादेवी पाटील आमच्या ताई यांना मी अभिनंदन करतो। नुसत्या या DY पाटील साहेबांचं पत्नी नाही आहे, त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे। त्या आदर्श माता आहेत, त्यांना जनसेवेची, जनकल्याणाची तळमळ आहे। त्यांनी ज्यावेळी DY पाटील साहेबांनी शिक्षण शाहू महाराजांचा शिक्षण प्रसाराचा वसा घेतला, ध्यास घेतला, त्यावेळी त्यांच्याबरोबरीनं भाऊराव पाटलांनी ज्यावेळी भाऊरावजी पाटलांच्या मिसेसने पत्नीने जसे कष्ट घेतले तसे कष्ट या आमच्या ताईंनी केले। त्यांनी काबाड कष्ट केले, फार सोसलेले, अनंत अडचणी सोसलेल्या आहेत आणि त्याच त्यांच्यासोबत ठामपणे आहेत। पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सरोज पाटील यांनी यावेळी बोलताना राजमाता जिजाऊ या गुणवत्ता ओळखणाऱ्या होत्या। बुद्धी, प्रमाणवाद, पुरोगामी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक हे गुण त्यांच्याजवळ होते। तेच विचार आपल्यामध्ये आणून आपल्या मुलांमध्ये रुजवावेत असं सांगून अंधश्रद्धेपासून दूर राहावं असं आवाहन केलं। कविवर्य तांबे म्हणतात की संध्या छाया भिवभीती हृदया। संध्या छाया आली की थोडंसं भीती वाटते। त्यानुसार माझं वय आता 85 पूर्ण आहे, 86 चालू आहे आणि
या वयामध्ये मला हा पुरस्कार दिला, त्यामुळे मला काम करण्याची आणखी प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मराठा महासंघाचे मी आभार मानते. मी BA असताना माझे आवडते विषय इतिहास आणि मराठी होते आणि सगळ्यात इतिहासातलं प्रकरण आवडतं कोणतं असेल तर ते म्हणजे हिम्मतबाज, स्वाभिमानी. आता परकीयांची चाकरी करण्यापेक्षा स्वकीयांचं स्वराज्य स्थापन केलं पाहिजे हा विचार त्या काळामध्ये विचार करा. त्या काळात विचार हा जिजामातेच्या मनामध्ये होता. त्यांनी आपल्या पतीला ती काही उद्देश करू शकली नाही, तो काळ वेगळा होता, पण आपल्या मुलांना तिने घडवली. मावळ्यांची फौज तयार केली, गुणवत्ता ओळखणारी बाई होती. तिने कुणाकुणामध्ये काय काय गुणवत्ता आहे असे अतिशय जीवापाड प्रेम करणारे मावळ्यांची फौज तयार केली. जात पात धर्म काही बघितलं नाही. मला महिलांना नम्रपणे सांगायचं वाटतं की बायांनो, वैज्ञानिक दृष्टी ठेवा, ती दृष्टी आपल्या मुलांमध्ये पेरा. आता शाळेमध्ये मी कॉलेजमध्ये पाहते पोरं आता काय काय टिळे लावतात, बांगड्या घालतात, काय काय कानात घालतात, काय काय करतात, कपाळाला हात लावते. आईसाहेब शांतादेवी डी पाटील यांच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मनोगताचं वाचन केलं. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपल्या संस्काराप्रमाणे आपल्या मुलांनी उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल समाधान वाटत असल्याचं सांगितलं. आपण हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं याबद्दल मी आपली ऋणी आहे. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी असंख्य माणसं जोडली, माणसांचा गोतावळा निर्माण केला, पण माझ्या विचारांवर ठाम राहिले. माझे पती माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रवासात त्यांची सहचारी म्हणून त्यांच्यासोबत राहण्याचं भाग्य मला मिळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सर्वच मुलांना मी पाठबळ दिलं. आणि आज माझे सुपुत्र डॉक्टर संजय आणि सतेज बंटी, माझे नातू आमदार ऋतुराज, त्याबरोबर माझ्या सर्व मुली आणि नातवंडांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याचं समाधान हे माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावे मला मिळालेला हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारते. मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार. सरलाताई पाटील यांनी जिजाऊंच्या नावानं मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार अभिमानास्पद असल्याचं सांगत आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या आईचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार जयश्री जाधव यांनी मराठा महासंघाचं स्त्री शक्तीला बळ देणारं हे काम कौतुकास्पद असल्याचं सांगत राजमाता जिजाऊ यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असं सांगितलं. आईसाहेब आणि माई यांचा एकत्र सत्कार होत असल्याबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. या समारंभासाठी DYP ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मेघराज काकडे, पूजा पाटील, वृषाली पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची सभागृहातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. एरवी आपल्या कर्तृत्वानं अनेक व्यासपीठांवर सन्मानानं विराजमान होणारे डॉक्टर संजय डी पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी सभागृहातच स्थानापन्न होताना आम्ही मुलं म्हणून आईच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी आलोय अशी भावना व्यक्त केली. पुत्र व्हावा ऐसा मुंडा ज्याचा त्यांनी लोकी झेंडा, की ज्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आणि मातृत्व काय असतं हे जर अनुभवायला आज मला या ठिकाणी खरं तर शब्द नाही आहेत. ते म्हणजे आदरणीय डॉक्टर संजय पाटील साहेब आणि आदरणीय बंटी साहेब यांच्यासाठी जरा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आईचं प्रेम काय असतं, मातृत्व काय असतं, तो बोलावा काय असतं, निकोप निर्विकार नातं काय असतं, त्यांना साता समुद्राच्या पलीकडे गेलेले दोन्ही व्यक्तिमत्व. पण आईचा सन्मान होतोय म्हटल्यानंतर संजय साहेब असतील, बंटी साहेब असतील, ऋतुराजजी, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांनी सांगितलं की आज आम्ही मुलगा म्हणून येतोय.
या समारंभाला मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं जिजाऊ जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली। यावेळी व्ही.बी. पाटील, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, सुनील पाटील यांच्यासह मराठा महासंघ आणि स्वराज्य भवन ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।